आणि आजच्या या श्री छत्रपती शाहू महाराजांच्या 152व्या जयंती सोहळ्याचं स्वागत आणि प्रास्ताविक आरती ओवाळून झाल्यानंतर प्रतिमेचं तोंड कॅमेराकडे करा अण्णा आज यावर्षी आपल्या राज्यावर आणि देशावर अनिल संकट जे निर्माण झालेलं आहे, आपण विचारलेला प्रश्न योग्य आहे की आताच्या 7 वर्षाच्या शाहू जयंतीमध्ये 26% पाणी साठा 7 वर्ष सोडा शेवटी कधी होता धरणावर मला आठवत नाही. आणि त्या अनुषंगाने या जयंतीचं निमित्त घेऊन आणि या ॲन्युअल संकटाला घेऊन आम्ही शाहू ग्रुपतर्फे मी स्वतः 3 मुद्द्यांवर एक प्लॅन लोकांसमोर मांडलेला आहे की पुढच्या वर्षी आपण जयंतीला त्याची पूर्तता करावी. एक म्हणजे ठिबकला मोठ्या प्रमाणामध्ये राज्य बँकेतून कर्ज देणं, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून हे काम करणं आणि सोलार, या 3 गोष्टींवर आम्ही जास्त फोकस केलेला आहे. की येत्या काळामध्ये या जिल्ह्यातल्या सगळ्या कारखान्यांनी मी बोलणार आहे की त्यांनी जर आम्हाला त्यांच्या सभासदांचं हमीपत्र दिलं तर राज्य बँकेच्या माध्यमातून आपण या 3 गोष्टींसाठी आपण शेतकऱ्यांना कर्ज देऊ. कारण पाण्याची बचत करणं आणि या एल निनोला मला वाटतं भविष्य काळाचं एक संधी म्हणून आपण जर बघितलं तर मला वाटतं शाहू महाराजांनी त्या काळात जे केलं तर आपण येत्या काळात करू शकू. एक युवकांमधून एक चांगली मागणी होती, ज्या सामाजिक चळवळीत शाहू महाराज झटले तर सर्व समाजाचं एक समता रॅली करावी. आणि खरं म्हटलं तर लक्ष्मी कॉलेजपासून सुरुवात केली, पण प्रत्येक तालुक्यातून लोक सहभागी होतात. आणि पुढच्या वर्षी मी आताच भाषणामध्ये बोललो की ज्या गोष्टींचा मी उल्लेख केला या समता रॅलीला अधिक ज्या लोकांना आपण लाभ देऊ शकलो त्यांच्या माध्यमातून पुढच्या वर्षी करतो.